महाराष्ट्रातील 17 मोठे प्रकल्प जबरदस्तीने गुजरातमध्ये नेले। वाटाघाटी आणि दरोडेखोरी करून प्रकल्प नेले। महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याच्या चर्चेवरून राऊतांचा आरोप। अफवांवर विश्वास ठेवू नका, पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। महाराष्ट्रातील राजकारण्यांनी चुल्लूभर पाण्यामध्ये बुडून मरावं, गुजरातला समृद्ध करून देश खिळखिळा करण्याचा डाव, वडेट्टीवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। डीएनए टेस्टसाठी लागणारे किट्स फॉरेन्सिक लॅबमध्ये उपलब्ध नाहीत, संजय राऊतांचं फडणवीसांना तक्रारीचं पत्र। हाय प्रोफाईल आरोपींना मदत करण्यासाठी योजना असल्याचं बोललं जात असल्याचाही यामध्ये उल्लेख। ठाण्यातील रेव पार्टीवर पोलिसांची कारवाई, 100 जण ताब्यात, घटनास्थळावरून बियर आणि सिगारेटसह गांजाची पाकिटही जप्त, पोलिसांचा घटनास्थळी पहारा। राज्य सरकार रेव पार्टीतून निर्माण झालं, संजय राऊतांची टीका, तर रेव पार्टी कुणी सुरू केली हे राऊतांना चांगलंच माहीत, शिरसाठांचा पलटवार। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सर्वाधिक रेव पार्ट्या, तर उपमुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीसांची गृह खात्यावरील पकड सैल, वडेट्टीवारांची शिंदे फडणवीसांवर टीका। जयंत पाटील महायुतीमध्ये येणार होते म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला, पाटील महायुतीमध्ये येतील, आमदार संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट। शिंदे गट महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागा लढण्यासाठी आग्रही, खासदार प्रतापराव जाधवांचा दावा, महायुतीत मेरिटवर जागा वाटप होणार असल्याचीही माहिती। प्रतापराव जाधवांचा शिवसेनेशी संबंध काय, जाधव बुलढाण्यातून पुन्हा निवडून येतात का ते पहा, संजय राऊतांचा इशारा। शिवसेनेच्या कोट्यातील बुलढाणा हिंगोली या 2 जागा आम्हाला मिळाव्यात, संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाकडे मागणी। मराठा समाजाचा डेटा गोळा करण्यासाठी वेळ लागेल, तारीख निश्चित धरून ठेवता येत नाही, सर्वे आला की निर्णय होईल, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू, मृत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर। आगीची घटना दुर्दैवी, फायर ऑडिट संदर्भात चौकशी करायला हवी, भुमरेंची प्रतिक्रिया, तर कंपनी मालकावर 302चा गुन्हा नोंदवा, अंबादास दानवेंची मागणी। नवीन वर्षात वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता, 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दर वाढण्याचा अंदाज। राज्यभरातील रेशन दुकानदारांचा उद्यापासून बेमुदत संप, प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा निर्णय। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डीतील साई मंदिरही सजलं, मंदिरात फुलांची सुंदर आरास, भाविकांची दर्शनासाठी गर्दी। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळं फुलली, गणपतीपुळ्यामध्ये पॅरासेलिंगचा अद्भुत थरार, तर गोव्याच्या बीचवरही प्रचंड गर्दी। राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 613वर, 24 तासात 172 कोरोना रुग्णांची नोंद, तर राज्यात JN1चे 10 रुग्ण। चीनमध्ये मोठी उलथापालट, लष्कराच्या 9 जनरलना हटवलं, जिनपिंग यांनी संरक्षण मंत्रीपदी नवी नियुक्ती केल्यानंतर 24 तासात कारवाई। इम्रान खान यांना मोठा धक्का, पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांची उमेदवारी रद्द।